जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात टूफॅन 24 तास न्यूज. आजची मोठी बातमी थेट ठाण्यातून. मुंबई ठाणे 2 दिवसांपासून लखनौमध्ये अडकलेल्या ठाण्यातील 16 विद्यार्थ्यांना आणि 2 शिक्षकांना आज सोडवण्यात आली. मोठी दिलासा देणारी बातमी, ते आता घरी परतणार आहेत. ठाण्यातील एका शाळेतील विद्यार्थी स्काउट गाईड कॅम्प आटोपून परतीच्या ट्रेनसाठी निघाले होते. मात्र ट्रेन चुकल्यामुळे संपूर्ण गट लखनौमध्ये अडकून पडला. परतीचा कोणताही पर्याय हाती नसल्याने विद्यार्थ्यांना 2 रात्री धर्मशाळेत काढाव्या लागल्या. शिक्षकांनी स्थानिक खासगी बसवाल्याला 35,000 रुपये देऊन प्रवासाची व्यवस्था केली. पण बसवाल्याने मध्यरस्त्यात बसमध्ये बिघाड असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सोडून दिले आणि तेथून गायब झाला. यामुळे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मोठी परवड झाली. या दरम्यान एका पालकांनी संपर्क साधला नवीन शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याशी. त्यांनी लगेचच ही माहिती दिली एमएलए जितेंद्र आव्हाड यांना, जे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. त्यानंतर आव्हाड यांनी तातडीने लखनौमधील स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधला आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवास आणि भोजनाची सोय करून दिली. याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी विमान प्रवासाची तातडीची व्यवस्था करण्यात आली. आज सोमवारी हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सुरक्षितपणे मुंबईत परतणार आहेत. 2 दिवसांचा हा त्रास अखेर संपला आहे आणि पालकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा टूफॅन 24 तास न्यूज. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.